बातमी छत्तीस जिल्ह्यांची। जळगावातील भुसावळ नगर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं त्यांना अपात्र करण्यात आलंय। मात्र यावरून भुसावळमधील राजकारण तापलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांवर गंभीर आरोप केलेत। संजय सावकारे यांनी गायत्री भंगाळे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र मागवून नियमभंग करत पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप माजी आमदार संतोष चौधरी यांनी केलाय। या प्रकरणी राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याची माहिती संतोष चौधरी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। पालघरच्या डहाणूतील विवळवेढे इथं कातकरी पाड्यावरील शेकडो कुटुंबांना सध्या पाण्याकरता मणमण करावी लागते। भर उन्हात महिलांना एका हंडाभर पाण्याकरता तासनतास डबक्याबाहेर पहारा द्यावा लागतो। डबक्यातील पाण्याचा नागरिकांना आसरा घ्यावा लागतोय। नळांना पाणीच येत नसल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यानं पुन्हा एकदा निसर्ग चक्रीवादळाच्या जखमा सहन करतोय। विजांच्या कडकडाटासह धडकलेल्या वादळानं हापूस आंबा बागांचं मोठं नुकसान केलं। त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बागायतदारांवर दुहेरी संकट कोसळलंय। शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी जोर धरतीये। उल्हासनगर जवळच्या शहाड ब्रिज परिसरामध्ये एका धावत्या कारला अचानक आग लागली। कारमधून अचानक धूर येऊ लागला। प्रसंगावधान राखून कारमधील सगळेजण बाहेर पडले आणि तेवढ्यात कारनं पेट घेतला। संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धानोरा इथं घडलेल्या भीषण दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील बाप आणि 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। विहिरीतील साचलेलं पाणी काढण्याकरता उतरलेल्या तिघांवर अचानक विहीर ढासळली आणि मातीचा मोठा ढिगारा कोसळला। ही हृदयद्रावक घटना घडली। या घटनेनं संपूर्ण धानोरा गावासह परिसरात शोककळा पसरली आहे। धाराशिवच्या तुळजापुरामध्ये आठवड्याभरापूर्वी कृष्णा रसाळ या 19 वर्षाच्या तरुणाचा भरदिवसा तलवारीनं हल्ला करत खून केल्याची घटना घडली होती। या प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही मोकाट असून आपल्या मुलाला न्याय द्या, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मातृदिनी आईनंच साद घातलेली आहे। ठाणे महापालिकेनं शहरातील अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे। ठाणे पालिका हद्दीत तब्बल 4437 इमारती धोकादायक असून त्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी पावसाळ्यापूर्वी इमारत खाली करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। राज्यातील नागरिकांचा आरोग्यावरील खर्च गेल्या 6 वर्षांमध्ये तब्बल 43% वाढलाय। महागाई, खासगी रुग्णालयांमधील वाढलेले उपचार दर यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील आरोग्य खर्चाचा बोजा वाढलेला आहे। या वाढत्या खर्चामुळे कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटतीये। राज्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये काही अंशी कमी झालेला उष्मा आता पुन्हा एकदा वाढू लागलाय। राज्यातील पश्चिमी वादळाचा प्रभाव हळूहळू कमी होतोय। त्यामुळे बहुतांश भागातील उकाड्यामध्ये वाढ झाली आहे। राज्यातील किनारपट्टी वगळता बहुतेक जिल्ह्यांमध्ये पारा 40 अंशांवर नोंदवला गेलाय। राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद रविवारी नंदुरबार इथं झाली। तिथं 43.5 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवलं गेलं। पश्चिम आशिया प्रदेशातील तणावामुळे हवाई वाहतुकीत सतत व्यत्यय येतोय। संघर्ष आणि विमान इंधनाच्या वाढीच्या कमतरतेमुळे जागतिक स्तरावर सर्वाधिक फटका बसलेल्या विमान कंपन्यांमध्ये इंडिगो 6व्या क्रमांकावर आहे। इंडिगोनं फेब्रुवारीच्या तुलनेमध्ये मे महिन्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक 17% कमी केली आहे। आता आपण एक सविस्तर बातमी बघणार आहोत। सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामध्ये पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे। पाटण पंढरपूर मार्गावर चोराडे फाटा इथं भरधाव 4चाकीनं दुचाकीला जोरदार धडक दिली। या जोरदार धडकेमध्ये पती पत्नी गंभीर जखमी झालेत। या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला। तर नागपुरामधली एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मेड इन पाकिस्तान असलेल्या गोरी क्रीम विक्रेत्यावर FDA कडून म्हणजे अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आणि गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागपूरच्या इतरावी या परिसरातील साईबाबा ट्रेडर्समधून या क्रीमची विक्री होत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाली होती। त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे।
गोरी क्रीमच्या उत्पादनांवर बॅच नंबर, उत्पादन तारीख आणि एक्सपायरी डेट यासारखी कोणतीच महत्त्वाची माहिती नव्हती. धक्कादायक म्हणजे हा माल भारतात आणण्यासाठी किंवा विक्रीसाठी लागणारं कोणतंही बिल किंवा अधिकृत कागदपत्र दुकानदाराकडे आढळलीच नाहीत. याच आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान एफडीएने आता साईबाबा ट्रेडर्स संचालक विरवानी आणि पाकिस्तान गोरी क्रीमचा पुरवठा करणाऱ्या सद्दाम विरोधात तहसील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवलेला आहे. आता एफडीएने जप्त केलेल्या उत्पादनांचे 4 नमुने मुंबईतील शासकीय प्रयोगशाळेमध्ये पाठवले जाणार आहेत. पुन्हा एकदा बातमी छत्तीस जिल्ह्यांची. मुंबईतल्या पश्चिम रेल्वेवरील स्थानकांवर अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. पश्चिम रेल्वेनं एप्रिल महिन्यामध्ये विशेष मोहीम राबवत 2657 प्रवाशांवर कारवाई केलेली आहे. या प्रवाशांकडून 42,000चा दंड वसूल करण्यात आला आहे. एअर इंडियानं गेल्या 3 वर्षांमध्ये नैतिकतेचं उल्लंघन केल्याप्रकरणी 1000हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय. यामध्ये कर्मचाऱ्यांकरता असलेल्या सवलतीच्या प्रवास सुविधेचा गैरवापर करणाऱ्यांचाही समावेश आहे, अशी माहिती विमान कंपनीचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी दिली. तापमानाचा पारा 40 अंशांच्या पार गेलेला आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे लिंबू सरबताचा गोडवा आणि मागणी वाढलेली असली तरी बाजारपेठेमध्ये मात्र लिंबाचे भाव गडगडले आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कच्च्या लिंबांची तोडणी करून माल बाजारात आणल्यानं दरामध्ये गोणीमागे 500 ते 800 रुपयांची मोठी घट झालेली आहे. 15 दिवसांपूर्वी किरकोळ बाजारामध्ये 5 ते 8 रुपयांना मिळणारं एक लिंबू आता चक्क 1 रुपयाला उपलब्ध झालेलं आहे. विशाल पाटील खासदार व्हावेत अशी जयंत पाटलांची इच्छा होती का, हे त्यांनी सांगावं असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी निशाणा साधलाय. विशाल पाटील 2029 मध्ये सुद्धा खासदार होणार असं विधान जयंत पाटलांनी केलं होतं. त्यावरून पडळकरांनी हा टोला हाणलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रोहा दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच रायगड दौरा असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. रोहा नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. विकास लवांडे यांच्यावरील शाईफेक प्रकरणाचे पडसाद आता छत्रपती संभाजीनगरात उमटायला सुरुवात झालेली आहे. संबंधित घटनेचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संग्राम भंडारेंच्या फोटोला जोडे मारून संताप व्यक्त केला. ही घटना लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. अशा प्रवृत्तीनं जनता धडा शिकवेल असा इशारा यावेळी देण्यात आला. शाईफेक हल्ल्याला सामोरं गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांसह पुणे पोलीस आयुक्तांशी फोनवरून संवाद साधला. लवांडेंना कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली. तसंच या प्रकरणामध्ये शरद पवार मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहेत. बोंधू अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना 6 आरोपी करा अशी मागणी पत्रकार दत्तात्रय खेमनूर यांनी केलेली आहे. बोंधू खरात प्रकरणी सध्या रुपाली चाकणकरांची एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला तापोळा अहिर हा ब्रिज आता पूर्णत्वाकडे आलाय. 175 कोटी खर्च करून दुर्गम भागात बांधलेला हा पूल लवकरच वाहतुकीकरता खुला होणार आहे. या पुलाचं 90% काम झालेलं आहे. या पुलामुळे सुमारे 50 किलोमीटरचं अंतर कमी होणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडला जाऊ शकतो याने आणि पर्यटनाला सुद्धा चालना मिळणार आहे. बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये प्रहार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्ष, संपर्क प्रमुख, तालुकास्तरीय पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी होते. आमदार बच्चू कडू यांनी 19 मे रोजी दिव्यांगांच्या प्रश्नाकरता मंत्रालयामध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. दरम्यान आमदारानं किंवा महायुतीच्या नेत्यांनी महायुतीबद्दल काही बोलायचं असेल तर पक्षनेत्यांशी बोलूनच बोलावं अशी प्रतिक्रिया पालकमंत्री बावनकुळेंनी दिली. मीरा भाईंदरच्या काशीमीरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या दुरुस्ती आणि संभाव्य स्थलांतराच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांवर थेट निशाणा साधला. पुतळ्याला तडा गेला आहे, त्यामुळे सगळ्यांच्या सहमतीनं ठराव करून दुरुस्ती करण्यात येणार आहे. दुरुस्ती करून त्याच जागेवर महाराजांचा पुतळा पुन्हा उभारला जाईल अशी हमी मेहतांनी दिली.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा परिसरातील समृद्धी महामार्गावरून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली। महामार्गावरून जाणाऱ्या ट्रकला महामार्ग पोलिसांनी अडवलं, मोठी कारवाई केली। या कारवाईमध्ये तब्बल 1,31,51,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये सेव्हन हिल्स ते शहानूर मिया दर्गा दरम्यान झालेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दिव्यांग महिलेच्या व्हिडिओवरून आता मोठा खुलासा झालेला आहे। संबंधित महिला माठ विक्रेती नसून भिक्षेकरी असल्याचं प्रशासनाच्या चौकशीत समोर आलेलं आहे। मनपा प्रशासनाची बदनामी करण्याच्या उद्देशाने काही समाजकंटकांनी दिशाभूल करणारा व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणाची गंभीर दखल घेत मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी संतोष बाहुळे यांनी प्रत्यक्ष चौकशी करून हा प्रकार उघडकीस आणला। धाराशिव नळदुर्ग पोलिसांच्या हद्दीत सापडलेल्या तब्बल 10 कोटी 38 लाख रुपयांच्या आशिष ऑइल प्रकरणाचा मुख्य सूत्रधार नळदुर्ग पोलिसांनी पकडलाय। ओडिशा राज्यातील नक्षलग्रस्त भागातून या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रसेनजित खिरमनदास या 33 वर्षाच्या आरोपीला पकडण्यात आलाय। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर असून धार्मिक आणि विकास कामांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत। सकाळी सुमारे 10:15 ते सोमनाथ मंदिर ते आयोजित सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी होणार आहेत। पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। मुंबई पालिकेनं जलतरण तलाव शुल्कात 5% वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। नॉन ऑलिम्पिक दर्जाच्या जलतरण तलावामध्ये प्रवेश घेताना मासिक शुल्क 1,1612 रुपये द्यावं लागणार आहे। ऑलिम्पिक दर्जाच्या जलतरण तलावामध्ये प्रवेश घेताना 1,520 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे। रेल्वेनं मुंबईतून परराज्यांकरता विशेष गाड्या सोडण्याचा धडाका सुरू केलाय। रेल्वे प्रशासनानं रविवारी बंगळुरूसाठी विशेष एक्सप्रेसची घोषणा केली। ही गाडी आठवड्यातून 2दा लोकमान्य टिळक टर्मिनस ते बंगळुरू अशी धावणार आहे। 19 मे पासून ही गाडी प्रवासी सेवेत धावणार आहे। एक सविस्तर बातमी अशोक खरात संदर्भातली बातमी आहे। सध्या अटकेत असलेल्या अशोक खरातला एसआयटीच्या तपासात दररोज भोंदूचे नवनवे कारनामे समोर येताना दिसतायत। अशावेळी खरात संदर्भात नाना पटोलेंनी केलेल्या दाव्यामुळे नवा वाद पेटण्याची चिन्ह आहेत। अशोक खरात प्रकरणामध्ये राज्यातल्या सरकारमधील 4 मंत्र्यांचा सहभाग असून ही नावं आपण मुख्यमंत्र्यांकडे देणार आहोत असा दावा नाना पटोलेंनी केलेला आहे। तुमच्याकडे असलेली नावं जाहीर करा असं आवाहन सत्ताधाऱ्यांनी केलंय। त्याचसोबत पटोलेंची विधानं ही केवळ प्रसिद्धीकरता असल्याचं म्हणत बावनकुळेंनी पलटवार केलेला आहे। या खरात प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले 4 मंत्री समाविष्ट आहेत। त्याची पत्र सुद्धा आम्ही आता मुख्यमंत्र्याला देणार आहोत त्याच्यात आणि या 4च्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायची आम्ही मागणी करू। कारण की खरात प्रकरणात नुसता खरातच दोषी आहे असं नाही, त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले काही मंत्री त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत। 4 मंत्र्यांची नावं आहेत, त्याच्यात त्यांचा सहभाग असेल तर नाना पटोलेंनी ते नावं मुख्यमंत्र्यांकडे द्यावीत किंवा जाहीर करावीत। निश्चित त्याची चौकशी केली जाईल, परंतु अंदाजपंचे ठोक ताळ्यावर नावं सांगणं आणि प्रत्यक्षात गुन्ह्यात सहभाग असणं हा भाग वेगळा आहे। म्हणून त्यांनी हे प्रेसच्या समोर सांगण्यापेक्षा मुख्यमंत्र्याला नावं द्यावीत आणि प्रेस समोर जर सांगायचंच असेल तर ते नावं उघडही करावीत। मुख्यमंत्र्यांना द्यायला पाहिजे, मान्य आहे। जाहीर का करत नाही? पुन्हा लोकला जाहीर करायला नाना पटोलेंना जाहीर करावी ना, आजच जाहीर करावी। माझा त्यांना निरोप सांगा की जाहीर करायला सांगितलंय असं आहे। काहीतरी प्रसिद्धी मिळण्याकरता बोलायचं। पुन्हा एकदा बातमी छत्तीस जिल्ह्यांची। राजापूरमध्ये बॉक्साईड उत्खनन प्रकल्पावरून राजकारणात आपल्या बॉक्साईड उत्खननाला राजापूरवासियांनी तीव्र विरोध केला। विनाशकारी बॉक्साईड खाण प्रकल्प विरोधी संघर्ष समिती आक्रमक झाली। दरम्यान 20 मेला आणि 26 मेला होणारी जनसुनावणी रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। जनसुनावणी रद्द झाली नाही तर जनसुनावणी उधळण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला। ठाणे महानगरपालिकेच्या नालेसफाईच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। नाल्यातला कचरा योग्यरित्या न काढल्यानं तो लोकमान्य नगर परिसरामध्ये जमा झाला असून नाल्यातील पाणी थेट घरांमध्ये शिरलंय। त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली। नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले। या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केलाय।
नांदेड हैदराबाद आणि नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. नायगाव तालुक्यातील नरसी चौकामध्ये वाहतूक ठप्प झाल्याने 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. लग्न सराई आणि रविवारच्या सुट्टीमुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळालं, तर पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यात आली. नसरापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यामध्ये मूकमोर्चा काढण्यात आला. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीकरता बालगंधर्व चौकातून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी सहभाग घेतल्याचं बघायला मिळालं. उल्हासनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने रिजन्सी कॉम्प्लेक्समधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला. या कॉम्प्लेक्सच्या इमारत क्रमांक 2 मध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे व्यावसायिक गाळ्यांचे भाग टेरेसवर मागच्या दिशेला वाढवण्यात आले होते. मनपाला तक्रार करण्यात आल्यावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचं धाबं दणाणलं आहे. सांगलीमध्ये तरुणाईला नशेकरता ट्रेमिमाइड इंजेक्शनची जादा दरानं विक्री करण्यासाठी ऑनलाईन मागवलेला साठा ऑनलाईन मागवून त्याचा साठा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं आष्टा इथं घाटकेमुळा परिसरातून 2 युवकांना अटक केलेली आहे. त्यांच्याकडून 26,766 रुपयांची ट्रेडमीमाइन ही इंजेक्शन्स हस्तगत केलेली आहेत. अभिषेक भीमराव सरवदे आणि रेहान रफिक मुजावर अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. या प्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नशेकरता ट्रेमिमाइड इंजेक्शनचा वापर केला जात होता का याचा तपास सुरू आहे. बातमी सांगलीमधून आहे. सांगलीमध्ये तरुणाईला नशेकरता ट्रेमिमाइड इंजेक्शनची जादा दरानं विक्री करण्याकरता ऑनलाईन ती मागवली गेली आणि त्याचा साठा केला असा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे. या दोघांकडे ट्रेमिमाइड इंजेक्शन सापडली, त्याचा साठा करून ठेवलेला होता. 26,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ड्रग्ससाठी नशेसाठी याचा वापर केला जातो. या इंजेक्शनचा ट्रेमिमाइड असं त्याचं नाव. अजून एक महत्त्वाची बातमी आपण बघूया. विठ्ठल मंदिरातील सभा मंडपात असणारे प्रशासकीय कार्यालय सध्या काढून टाकण्याचं काम सुरू आहे. काही वर्षांपूर्वी तत्कालीन परिस्थितीत एका देणगीदाराच्या देणगीतून विठ्ठल मंदिरात अधिकाऱ्यांना बसण्याकरता कार्यालय उभं करण्यात आलं होतं. मात्र सध्या पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार हे कार्यालय काढून टाकण्यात आलेलं आहे. तत्कालीन परिस्थितीत अधिकाऱ्यांच्या हट्टापायी कुठल्या देणगीदारानं हे कार्यालय उभं केलं, त्यावेळी त्याच्या परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, अशा अनेक गोष्टींचा खुलासा मंदिर समितीनं केलेला आहे. मंदिर समितीला करावा लागणार आहे. सध्या महर्षी वाल्मिकी संघटनेच्या वतीनं ही मागणी करण्यात आली आहे की हा खुलासा या मंदिराच्या प्रशासनानं करावा. मंदिरातील कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकांचं असणारं आलिशान ऑफिस सध्या पूर्णपणे काढून टाकण्यात आलंय. जुन्या पद्धतीच्या पुरातन ओवरी उजेडामध्ये आणण्याचा प्रयत्न पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार होतो आहे. 3 वर्षाखाली इथं भव्य दिव्य 50 लाख रुपये खर्चून फर्निचर केलं होतं आणि ते कुठल्या तरी डोनरने केलं होतं. मंदिर समिती अद्यापपर्यंत डोनरचं नाव सांगत नाही आणि पुरातत्व विभागानं सांगितलं की हे मंदिराच्या या सभागृहाला आणि ह्याला ही शोभत नाही फर्निचर, म्हणून हे फर्निचर काढलं. लाखो रुपये पाण्यात गेले. दुर्लक्षामुळं देणाऱ्या डोनरच्या दिलेल्या पाहुण्याची कदर मंदिर समितीने केली नाही. लाखो रुपयेचं फर्निचर काढून फेकलं आणि ह्याचा पूर्ण संताप आता आम्हाला आलेला आहे. मंदिर समितीनं लवकरात लवकर त्या डोनरचं नाव सांगावं आणि प्रशासकीय मान्यता घेतली होती का हे काम करायच्या आधी. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरी गडावर आंब्याची आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्यामुळे खंडेरायाचं मंदिर अधिक खुलून दिसत होतं. अहिल्यानगर जिल्ह्यात अजून एका भोंदूचा पर्दाफाश करण्यात आला. श्रीरामपूर तालुक्यात एका भोंदू मांत्रिकाचा संतापजनक कारनामा समोर आलाय. टाकळी भान इथं दावल मालिक बाबाच्या नावानं दरबार भरवणाऱ्या अशोक आढाव या भोंदू मांत्रिकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. भूतबाधा झाल्याचं सांगून गेल्या 3 वर्षात या नराधमानं पीडित महिलेकडून सोन्याच्या ऐवजासह तब्बल 15 ते 16 लाख रुपये उकळले आहेत. तर मांत्रिक विधीच्या नावाखाली पीडित महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार संबंधित महिलेनं केली आहे. मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी कायम असल्याचं बघायला मिळतंय. माणगाव इंदापूर शहरात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. गेल्या आठवड्याभरापासून ही वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे.
धुळे जिल्ह्यात महिला, वृद्ध आणि लहान मुलांच्या सुरक्षेबरोबरच गुन्हेगारांवर वचक ठेवण्याकरता 12 कलमी कार्यक्रम राबवला जाणार आहे, अशी ग्वाही जिल्ह्याचे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे आमचं पहिलं कर्तव्य असून ती भंग करणाऱ्या व्यक्ती किंवा गटाची गय केली जाणार नसल्याचं विशाल आनंद यांनी ठणकावून सांगितलं. लातूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील अनेक ठिकाणी अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनलाय. खासगी वाहन, काळी पिवळी टॅक्सी मधून नियमबाह्य पद्धतीनं प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. वाहतूक नियमांचं उघडपणे उल्लंघन होत असताना सुद्धा संबंधित प्रशासन आणि वाहतूक विभागाकडून प्रभावी कारवाई होत नसल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय.